हल्ले केले, पण एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते। पाकिस्तानातील पेशावरमध्ये हल्ला झाल्याची माहिती समोर येते। पेशावर पाकिस्तानमधलं हे ठिकाण जे अतिशय आतमध्ये आहे, पेशावर त्या ठिकाणी आता हल्ला झालेला आहे। बिलास, याचा अर्थ भारत पाकिस्तानला सोडणार नाही। आणि पाकिस्तानमधली जी प्रमुख शहरं आहेत आणि या प्रमुख शहरांवरती आज हल्ला होतोय। ज्या प्रकारे पाकिस्ताननं कागाळी केली, ज्या प्रकारे पाकिस्ताननं हल्ला करून एक प्रकारे भारताला प्रवृत्त केलेला आहे या सगळ्यासाठी आणि मजबूर केलेला आहे भारताचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी भारताला सुद्धा उत्तर द्यावं लागणार आहे। भारत एक जबाबदार राष्ट्र आहे। भारतानं कायम जबाबदारीनं जगभरामध्ये आपल्या कृतीतून आपली जबाबदारी काय असते हे दाखवून दिलेलं आहे। हा देश गांधी आणि बुद्धांचा निश्चित आहे, पण तो तितकाच कणखर आहे, कठोर आहे। आपल्या सार्वभौमत्वावर जर कोणी आलं तर हा भारत देश किती कणखर कठोर होऊ शकतो याचं उत्तर प्रत्येक वेळी पाकिस्तानला मिळालेलं आहे। तरी सुद्धा पाकिस्तान शहाणं होणाऱ्यातला नाहीये। कुत्र्याची शेपटी म्हणतात तशा प्रमाणे सातत्याने प्रत्येक युद्धामध्ये मार खाल्ल्यानंतर तुकडे तुकडे झाल्यानंतर सुद्धा पाकिस्तानला शहाणपण येत नाहीये। पण ही निर्णायक लढाई आहे दहशतवादाच्या विरोधातली। भारताचा जगाचा स्वर्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या काश्मीरला रक्तरंजित करण्याचं काम पाकिस्ताननं गेली कित्येक वर्ष केलेलं होतं पाकिस्तानने आणि ते कित्येक वर्ष करत राहिलेलं आहे। त्याचा बदला आता भारताने घ्यायला सुरुवात केलेली आहे, तेही दहशतवाद्यांना लक्ष्य करून। मात्र पाकिस्तानला कुठेतरी ही गोष्ट खलती आणि त्यामुळे पाकिस्ताननं आता कारवाई करायला सुरुवात केली। तर भारतानं मात्र पेशावर जे आतमध्ये आहे एकदम पाकिस्तानच्या त्या ठिकाणी आतापर्यंत तरी लाहोर असेल किंवा इस्लामाबाद या ठिकाणी हल्ला केला होता। आता पण पेशावरमध्ये हल्ला केल्याची माहिती समोर येते। पेशावर हे पाकिस्तानसाठी अनेक कारणांनी महत्त्वाचं आहे। ते खैबर पख्तूनख्वा हा जो प्रांत आहे पाकिस्तानमधलं त्याची राजधानी आहे आणि सर्वात मोठं शहर आहे। ऐतिहासिक असं महत्त्व याला आहे आणि तिकडे उरीमध्ये पाकडून गोळीबार करण्यात आलेला आहे। तर आता एक प्रकारे लष्कराला सुद्धा त्यांनी उतरवलेलं दिसतंय चहूबाजूनं, म्हणजे वेगवेगळ्या फ्रंटवरती। आपण जर इंटरनॅशनल बॉर्डर बघितली फरा, तर इंटरनॅशनल बॉर्डरवरती जम्मू काश्मीर पासून पंजाब, राजस्थान, गुजरात पर्यंत पूर्ण ही जी पश्चिम सीमा आहे, इंटरनॅशनल बॉर्डर आहे, सगळीकडे त्यांनी आता फ्रंट ओपन केलेला आहे। आणि उरी परिसरामध्ये आपल्याला कल्पना आहे की उरीमध्ये याच्या आधी दहशतवादी हल्ला त्यांनी केलेला होता। आणि त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, पाकिस्तानला जे उत्तर आज दिलं जातं ते केवळ पहलगाम हल्ल्याचं नाहीये। लक्षात घ्या, हे उत्तर आहे मुंबईवर झालेल्या 1993च्या बॉम्बस्फोटाचं, हे उत्तर आहे मुंबईमध्ये झालेल्या असंख्य बॉम्बस्फोटाचं, त्याच्यात गेलेल्या असंख्य लोकांचं। त्यानंतर दहशतवादी हल्ला जो आपल्या सार्वभौमत्वावर झाला होता, तो म्हणजे संसदेवर झालेला हल्ला असेल, 26/11चा दहशतवादी हल्ला जो पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांनी इथे येऊन अजमल कसाब सह काही लोकांनी इथे येऊन केला होता। अनेक सामान्य माणसांचा, निष्पाप लोकांचा त्याच्यात जीव गेलेला होता। त्याचा हा बदला आहे। हा बदला आतापर्यंत झालेल्या सगळ्या दहशतवादी हल्ल्यांचा आहे, कारण प्रत्येक वेळी आपण सहन करत आलो आणि त्यामुळे पाकिस्तानची मुजोरी वाढत गेलेली आहे। आज मात्र पाकिस्तानची जी शहरं आता यांना पैसा पुरवत होती, पाकिस्तानची जी शहरं या दहशतवाद्यांना पोसत होती, त्या सगळ्या शहरांना याची किंमत मोजावी लागणार आहे। भारताच्या शहरांना टार्गेट करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला, पण आज पाकिस्तानमधलं रावळपिंडी, पाकिस्तानमधलं लाहोर, कराची, इस्लामाबाद, पेशावर आणि त्याचबरोबर रावळपिंडीसह सगळी प्रमुख शहरं आज झोपू शकणार नाहीयेत, कारण आज भारतीय सेना त्यांच्यावर कर्दन काळ बनून तुटून पडलेली आहे। आणि आता पण एक मात्र भारतानं सातत्यानं प्रोफेशनलिझम काय असतो हे पाळलेलं आहे। युद्ध जरी असलं, शत्रूच्या सुद्धा सामान्य माणसाच्या नखाला हात लागला नाही पाहिजे, हे भारतानं आतापर्यंत पाळलेलं आहे। 1971च्या युद्धावेळी सुद्धा 90,000 सैनिक जे भारताच्या विरोधात लढले होते, त्या सैनिकांना भारतानं जशाच तसं परत केलेलं आहे, ज्यांना स्वीकारायला सुद्धा पाकिस्तान तयार नव्हता। त्यावेळेला बराचसा भाग पाकिस्तानचा हा भारताच्या ताब्यात होता, तो सुद्धा भारतानं त्यांना दिलेला होता, कारण दुसरी जर्मनी किंवा हिटलर निर्माण होऊ नये याचा विचार करून आपण त्यावेळेला सुद्धा दया दाखवलेली होती।
किती गयावया पाकिस्तान करत होता तेव्हाही धडा घेतला नाही. मग 99चं कारगिल युद्ध असेल तेव्हाही धडा घेतला नाही. अगदी जेव्हापासून फाळणी झालेली आहे तेव्हापासून पाकिस्तानच्या या कुरापती सुरूच आहेत. दरवेळेला त्यांना गुडघ्यावर यावं लागतं. त्यांचे सैनिक जे आहेत ते बंदी होतात. त्यांचा भूभाग हा भारत कॅप्चर करतो. तरी सुद्धा त्यांना अजूनपर्यंत जी असं म्हणतात की अक्कल आलेली नाहीये. निश्चित एक गोष्ट आपण सांगायला हवी, ज्या दहशतवाद्यांच्या मृत्यूनं हळहळ होते, हे सगळे लष्करी अधिकारी आज त्याला खांदा द्यायला गेले दहशतवाद्यांना, त्यांना पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळत होते. हेच पाकिस्तान आहे ज्या पाकिस्ताननं कारगिलमध्ये आपल्या सैनिकांना ओळखायला सुद्धा नकार दिला होता, त्यांचे मृतदेह ताब्यात घ्यायला सुद्धा नकार दिलेला होता. भारताला सांगितलं होतं यांच्याशी आमचा काही संबंध नाही. जे सैनिक प्राणपणानं यांच्यासाठी लढले त्यांचे सुद्धा हे नाही आहेत. हे सातत्यानं दिसलंय. कुठल्याही प्रकारचं तत्व नाही, मानवता नाही, आणि या सगळ्यांना प्रोफेशनलिझम तर ते कशाशी खातात हेही माहीत नाहीये. पण हे केवळ रक्ताला चटावलेले हे गिधाड आहेत आणि सातत्यानं भारताला घायाळ करण्याचं काम यांनी केलंय. यांना माहिती आहे समोरासमोरच्या लढाईमध्ये जेव्हा जेव्हा हे आले मार खाल्ला यांनी, आणि आज मात्र यांना समोरासमोरच्या लढाईला सामोरं जावं लागतंय. आणि निश्चितपणे याचा परिणाम त्यांना माहिती आहे. ते रडतायत, आजच रडतायत. तू बघितलं असेल की आज त्यांचं खासदार सांगतायत संसदेमध्ये रडतायत. तिकडे युनोमध्ये जाऊन त्यांनी रडारड सुरू केलेली आहे. रणगाडे उभे आहेत आणि रडारड करतायत. हे पराभूत मानसिकता यांची आहे, पण तरी खुमखुमी काही कमी होत नाहीये.